हा आपण काल बॉर्डर CSS बॉर्डर पर्यंत बघितलेलं. आज आपण मार्जिन बघूया. CSS मार्जिन्स. मार्जिन्स म्हणजे काय होतं की मार्जिन आर यूज टू क्रिएट स्पेस अराउंड एलिमेंट. म्हणजे जो एलिमेंट आहे आपला, समजा जो कोणता एलिमेंट असेल HTMLचा H1 H2 P, जो कोणता डी एलिमेंट असेल त्याच्या एक स्पेस देण्यासाठी त्याला शिफ्ट, म्हणजे आपण मार्जिन लेफ्ट समजा 20 पिक्सल दिली तर तो 20 पिक्सल असा तो शिफ्ट होतो तिकडे लेफ्ट साईडला. ठीक आहे, लेफ्ट टू राईट असा. आणि राईटला दिली तर राईट टू लेफ्ट असा शिफ्ट होतो. तर ते ते मार्जिन्स असतात, ते आपण बघूया. मार्जिन्स म्हणजे मार्जिन मध्ये पण 4 प्रकार असतात. एक टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट. आणि मी सांगितल्याप्रमाणे ते लक्षात ठेवायचे आपल्याला, की आपण लिहितो, पॅडिंग लिहितो किंवा मार्जिन लिहितो, तर असं लिहितो 1 2 3 4. समजा जर 4 लिहिले तर ती 1 असेल टॉप, नंतर म्हणजे टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट, हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट असते टॉप, सेकंड असते राईट, थर्ड असते बॉटम, फोर्थ असते लेफ्ट. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. आता एक यांनी काय केलंय, एक H2 घेतलाय आणि नंतर डिव घेतलाय HTML मध्ये, आणि इथे डिवला काय दिलंय, बॉर्डर 1 पिक्सल दिली आहे. बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ठीक आहे, बॉर्डर आपण बघितलेला. त्यानंतर मार्जिन लिहिलंय. मार्जिन वेगवेगळी लिहिली आहे त्यांनी. जर आपल्याला वेगवेगळी, आता हे कसं आहे, ह्यांनी वेगवेगळ्या डिफाईन केले. आपण एखादंच जे तुम्ही बोललेलं तसं पण लिहू शकता, आणि असं वेगवेगळं पण लिहू शकतो. मार्जिन टॉप, मार्जिन बॉटम, मार्जिन राईट, लेफ्ट. ठीक आहे, शॉर्ट हँड पण लिहू शकतो आणि असं पण लिहू शकतो. तर ह्यांनी काय लिहिलंय, मार्जिन टॉप 100 पिक्सल, म्हणजे हा टॉपचा जो आहे ह्या पासून इकडे खाली, तो 100 पिक्सल आहे. लेफ्ट आहे 80 पिक्सल, म्हणजे हा जो इकडे शिफ्ट झालाय, हा सेक्शन पूर्ण तो 80 आहे लेफ्ट पासून. आणि राईट पासून 150, म्हणजे हा जो याच्या इकडे आहे तो 150. आणि बॉटम 100 आहे, म्हणजे त्याला बॉटम अजून 100 पिक्सल आहे. तो कसा कळेल, तो तुम्ही इथे काहीतरी टाकल्यावर कळेल. म्हणजे हा हा बॉटम 80 आहे. ठीक आहे, म्हणजे त्या डिवच्या बाहेरचा स्पेस घेत होतो. मार्जिन म्हणजे काय, म्हणजे समजा इथे इथे काय दिलंय, बॅकग्राऊंड कलर पण दिलाय, बॉर्डर पण दिले, पण त्याच्या आतमध्ये मार्जिन इफेक्ट नाही करत. मार्जिन इफेक्ट कुठे करते, त्याच्या बाहेर. समजलं. म्हणजे आपण टेबलच्या वेळी बघितलेलं, टेबलमध्ये एक बघितलेलं कोल स्पॅन आणि सेल स्पेसिंग आणि रो स्पेसिंग आणि सेल स्पेसिंग. तर ते ते तसंच वर्क करत आहे. आता हे शॉर्ट हँड बघा, हे शॉर्ट हँड त्यांनी सांगितले असं लिहू शकतो आपण. त्यांनी तसं लिहिलंय, आपण हे असं टॉप, हे टॉप, राईट, बॉटम आणि लेफ्ट. आता हे तीन तीन जर दिले तर काय होतं, म्हणजे 4 दिले तर टॉप, बॉटम, राईट, लेफ्ट असतं. 3 दिले तर फर्स्ट असतो तो टॉपचा आहे. ठीक आहे. आणि सेकंड 3 दिले म्हणजे त्याचा अर्थ एक कुठला तरी कॉमन आहे. म्हणजे राईट आणि लेफ्ट कॉमन आहे. सेकंड हा राईट आणि लेफ्टचा आहे, म्हणून तो म्हणजे तो कॉमन आहे. ठीक आहे. आणि 75 हा लेफ्ट बॉटमचा आहे, म्हणजे टॉपला वेगळा आहे आणि बॉटमला वेगळा आहे. म्हणून त्यांनी काय केलं की टॉप 25 आणि लेफ्ट आणि राईट 50 पिक्सल आणि बॉटम 75 असं आहे. आणि दोन दोन दिले म्हणजे एक एक टॉप बॉटम आणि एक लेफ्ट राईट. आणि 3 दिले म्हणजे एक टॉप, बॉटम, लेफ्ट राईट आणि एक बॉटम. आता हे 2 दिले म्हणजे काय, काय टॉप अँड बॉटम साठी, आणि हा लेफ्ट आणि राईट साठी. हे 2 दिले म्हणजे तसं आहे. आणि एक दिला म्हणजे सगळ्यांना, सर्वांना 25 पिक्सल. एकच दिला तर सर्वांना. 4 दिले तर वेगवेगळे एकाला. 3 दिले तर तिघांना तिघांना असं. मार्जिन ऑटो आपण बघूया. ऑटो म्हणजे काय. आता काय केलंय, इथे वेट दिली आहे. ठीक आहे, डिव दिलाय. ठीक आहे, डिव HTML मध्ये डिव बनवलाय आणि एलिमेंट बनवलाय, तर टेक्स्ट टाकलाय. त्याला CSS दिलाय डिवला की वेट 300 पिक्सल, मार्जिन ऑटो आणि बॉर्डर दिली आहे. आणि
मार्जिन ऑटो काय करतं ते आपण समजून घेऊया. हे मी कट करतो म्हणजे कळेल. डिफॉल्ट केलं तर हे वेट दिल्यामुळे असं दिसतोय, पण आता मार्जिन ऑटो दिलं तर तो शिफ्ट झाला म्हणजे काय, की तो जो एरिया आहे, हा जो आपल्याला दिसतोय, हा आहे पूर्ण एरिया. ठीक आहे. तर तो ब्राउझरचा 50% घेतोय. तर तो ब्राउझरचा आहे ना, म्हणजे सेंटरला येतो, ब्राउझरच्या सेंटरला येतो तो. ठीक आहे. मार्जिन ऑटो म्हणजे काय, की तो सेंटरला येतो, तो डीव. त्यामुळे तो सेंटरला आला ऑटो लिहिल्यामुळे. त्यामुळे आपल्याला कोणता एलिमेंट असं ऑटो पाहिजे, त्याला विड्थ मेन्शन केली आणि मार्जिन ऑटो लिहिलं तर तो सेंटरला येणार. जेवढा एरिया असेल त्याच्या प्रॉपर सेंटरला तो येणार. इनहेरिट. तर काय दिलंय, डीवला दिलाय क्लास. ठीक आहे. डीवला काय दिलंय, बॉर्डर दिली आणि 100 लेफ्ट 100 पिक्सल दिलाय. आणि एक क्लास बनवला पी ला, EX1 म्हणून असे ते क्लास बनवलाय बघा. क्लास आहे EX1 आणि त्याला लिहिलंय की इनहेरिट. ठीक आहे. म्हणजे काय, की आता डिव लिहिलंय आपण आणि डिवच्या आतमध्ये पी लिहिलंय. तर डिवला ऑलरेडी हा घेतला स्पेसिंग, जो काय डिवचा जो आहे सीएसएस तो घेतला, की मार्जिन लेफ्ट डिवचा घेतला इकडे. ठीक आहे. आणि बॉर्डर पण घेतला. आता मार्जिन लेफ्ट इनहेरिट म्हणजे काय, की जो वरचा आहे ना, जो मार्जिन लेफ्ट, तोच इथे अप्लाय होतोय. ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या डिवचाच मार्जिन लेफ्ट आहे, ती यूज करायची असेल आपल्याला, जेवढी पण असेल तेवढी, तर ती ती जर सेम यूज करायची असेल 100 पिक्सल, तर आपण इथे इनहेरिट लिहू शकतो. म्हणजे ते वरच्या डिवला जी दिले असेल ती ती अप्लाय होईल. आता जर समजा 0 केली इथे, तर ती 0 येईल. आता तुम्हाला वाटतंय की किती घेतोय, मग 100 पिक्सल घेतली तरी तेवढाच येणार. आणि त्यांनी इनहेरिट असं दिलंय. ह्याच्यामध्ये सर्व सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ते आपण डिक्लेअर करतो ना, ते व्हॅल्यू, ती फक्त नीट समजून घ्यायची आहे. बॉर्डर मध्ये, मार्जिन मध्ये, पॅडिंग मध्ये काय समजून घ्यायचं, की 4 असतील तर 4 असतात, टॉप बॉटम, टॉप राईट बॉटम लेफ्ट. ठीक आहे. तर हे सर्व ठिकाणी बॉर्डरला पण सेम, मार्जिनला पण सेम आणि पॅडिंगला पण सेम. पॅडिंग पण आता पुढे येत आहे. तर हे हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि 3 असेल तर एक एक असेल टॉपला आणि सेकंड असतो तो लेफ्ट आणि राईटला, आणि जो थर्ड असेल तो बॉटमला. 3 असेल तर, आणि 2 असेल तर फर्स्ट असेल तर टॉप बॉटमला, आणि सेकंड असेल तर लेफ्ट आणि राईटला. आणि इंडिव्हिज्युअल तर आपण लिहू शकतो, मार्जिन डॅश लेफ्ट लिहिलं तर तो फक्त लेफ्टलाच अप्लाय होणार, राईट लिहिलं तर राईटलाच होणार, बॉटम लिहिलं बॉटमलाच होणार. म्हणजे मार्जिन एवढं समजून घ्या. मार्जिन, त्यानंतर मार्जिन कोलॅप्स, ते समजून घ्या आपण. आता यांनी काय केलंय, H1 लिहिलंय. ठीक आहे. आणि H2 ला पण मार्जिन टॉप दिलाय. ओके. आता काय केलंय, H1 ला बॉटम दिली, म्हणजे हा जो स्पेस आहे H2 आणि H1 मध्ये, H1 आणि H2 मध्ये हा जो स्पेस आहे तो किती आहे, इथे बघा. इथे जर समजेल टॉप राईट बॉटम, म्हणजे बॉटमला 50 पिक्सल दिला H1 ला, आणि H2, जो H2 आहे त्याला टॉप, पहिला म्हणजे टॉप आहे 20, तो टॉप 20 आहे. म्हणजे हा किती झाला, 70 पिक्सल झाला. म्हणजे H1 चा 50 आणि H2 चा 20, म्हणजे टोटल 70 झाला. समजलं. म्हणजे हे ते सांगतात. आता मार्जिन कोलॅप्स काय ते आपल्याला ते बघायचं आहे पुढे. एक्झाम्पल दिलं नाही त्याने.
ठीक आहे, ते आपण बघूया. आता पॅडिंग, आता आपण मार्जिन बघितलं ते काय होतं की एलिमेंट्सच्या बाहेरून जो क्लास बाहेरचा स्पेस घेत होता मार्जिन मध्ये. आता पॅडिंग मध्ये काय घेतोय, आतमधला स्पेस घेतोय. म्हणजे हा जो बॉक्स आहे त्या बॉक्सच्या बाहेर मार्जिन दिल्यानंतर बॉक्सच्या बाहेर येत होता, आणि पॅडिंग म्हटलं तर त्या बॉक्सच्या आतमध्ये येतोय. हा बघा, आता याला 70 पिक्सेल आहे तर हा 70 सर्व ठिकाणी 70 आहे, टॉप बॉटम, टॉप राईट बॉटम लेफ्ट सर्व ठिकाणी तो अप्लाय होतो. ठीक आहे, आणि मार्जिन जर आपण दिली याला आपल्याला समजण्यासाठी, तर आपण 70 दिली समजा. हा बाहेरून घेतोय आणि हा आतून घेतोय. समजलं. त्याच्यामध्ये पण सेम आहे, टॉप टॉप राईट बॉटम लेफ्ट सेम आहे, सेम कॉन्सेप्ट आहे, फक्त तो स्पेसिंग जो असतो तो आतून घेतो आणि मार्जिन हा बाहेरून घेतो. हे सेम आहे, काही फरक नाही याच्यामध्ये, फक्त तो स्पेसिंग इकडे तिकडे असतो. हे बघूया. मला काय केलं यांनी, विड्थ दिली ह्याला, येल्लोला दिलाय. ठीक आहे, आणि बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स, बॅकग्राऊंड लाईट ब्ल्यू, कंटेंट घेतलाय, विड्थ दिली 100 पिक्सल, पॅडिंग दिलाय. बॉर्डर बॉक्स लिहिलाय की पॅडिंग अँड एलिमेंट्स विथ बॉक्स साइजिंग. म्हणजे हे दिले की बॉक्स साइजिंग म्हणजे काय दिले की जे आता याची विड्थ किती आहे, 300 पिक्सल आहे. म्हणजे पहिल्याला काय दिले, 300 पिक्सल दिलाय. पहिला येल्लो दिसतोय, ठीक आहे, आणि खाली जो दिसतोय तो 300 आहे. ठीक आहे, आणि 300 दिलाय आणि प्लस 25 दिलाय, आणि ह्या पॅडिंग ज्या असतात ना त्या काउंट होतात विड्थ मध्ये. पण ह्यांनी बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स लिहिलंय ना, म्हणून ती 300च विड्थ घेते. पॅडिंग आणि एलिमेंट्स विड्थ ही 300च घेतोय. म्हणजे त्यांनी ते कॅल्क्युलेट कसं करताय मग, 300 आणि 50-50 म्हणजे विड्थसाठी दोन असतात. म्हणजे हाईट, टॉप आणि बॉटम विड्थ मध्ये काउंट होत नाही, ती हाईट मध्ये काउंट होते. आणि लेफ्ट आणि राईट विड्थ मध्ये काउंट होते. मग लेफ्ट राईट 25 असेल तर किती होणार, 50 होते. म्हणजे ऍक्च्युली 350 झाली पाहिजे. पण ह्यांनी काय केलं की 350 न होता त्यांनी 250चा एरिया टेक्स्ट घेतलाय. त्याच्यामध्ये हा जो टेक्स्ट आहे तो 250 आहे, आणि हा 20 बाय 25 आहे. आता जर समजा आपण एक काढतोय तर स्पेसिंग वाढली. का वाढली, कारण की तो 350चा आहे, वरचा 300. तर ते फक्त त्यांनी ती लाईन टाकल्यामुळे काय होतं, म्हणजे बॉक्स साइजिंग, म्हणजे बॉक्स साइजिंग आपल्याला कंट्रोल करायचे असेल तर आपण लिहितो की बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स, म्हणजे जे काय 300 मध्येच कव्हर करा. समजलं. आपण जे काय पॅडिंग वॅडिंग देतो, तर कधी कधी काय, म्हणजे कधी कधी नाही, म्हणजे पॅडिंग आपण देतोच. समजा 1 पिक्सल जरी दिली तरी 1 पिक्सल विड्थ मध्ये ऍड होते. म्हणजे 1 पिक्सल ऑल दिली तर मग 2 पिक्सल वाढते लेफ्ट राईट. समजलं. तर तसंही 50 वाढते. तर त्यासाठी बॉक्स म्हणजे बोलतात ना की बॉक्ससाठी आपल्याला त्यांनी ते सीएसएस लिहिलं, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. म्हणजे त्या बॉर्डर त्या ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, त्या विड्थ मध्ये, त्याच्या विड्थच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. आता हाईट अँड विड्थ, आपण एखाद्या ह्याला हाईट देऊ शकतो. हा क्लास आहे, हा टेक्स्ट एवढाच आहे, पण ह्याची हाईट खूप आहे. तर हाईट कशी दिली, याने हाईट 200 पिक्सल दिली आहे, म्हणून तो एवढा हाईट झाला. ठीक आहे, जशी विड्थ दिली आपण 300, तशी हाईट पण 200 दिली. त्यामुळे काही टेक्स्ट नसला तरी तो तेवढा येतो, आणि हाईट नाही दिली तर मग जेवढा जेवढा टेक्स्ट असेल तेवढाच दिसतो. हाईट दिली तर तो असं दिसतोय. ठीक आहे, त्यासाठी हाईट आहे. हाईट मध्ये काय काय आहे ते आपण बघूया. मॅक्स विड्थ आणि मॅक्स हाईट. आता मॅक्स विड्थ का अर्थ काय, इथे काय लिहिलंय बघा, मॅक्स विड्थ 500. ठीक आहे, मॅक्स विड्थ म्हणजे जास्तीत जास्त 500, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे नाही जाणार ते.
समजलं? म्हणजे जर समजा 500ची 600 असेल वेट, म्हणजे म्हणजे त्या बॉक्सची 500च्या पुढे जाणार नाही आपण. असं विथ 100% लिहिलं त्याला आणि मॅक्स विथ 500 लिहिलं तरी तो त्याची विथ मॅक्स विथ ती 500 पर्यंतच जाणार असं आहे ते. त्यासाठी लिहितात मॅक्स विथ, जास्तीत जास्त विथ एखाद्या ह्याला जास्तीत जास्त किती होऊ शकते तर 500 होऊ शकते. तो कंट्रोल करण्यासाठी हे रिस्पॉन्सिव्हच्या वेळी वापरतात. हे आपण रिस्पॉन्सिव्हच्या वेळी नीट समजून घेऊया, हे समजेल तुम्हाला. तेव्हा. आता बॉक्स मॉडेल हॅक. बॉक्स मॉडेल हॅक म्हणजे काय, की हे जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, की बघा हे हे मार्जिन सर्वात बाहेर येतं. ह्या कंटेंट कुठे आहे? इकडे आहे. आणि हे जे डॉटेड दिसतं ती बॉर्डर आहे. तर सॉरी, तो कंटेंट आहे आणि ही ही बॉर्डर इकडे असू शकते. पॅडिंग बॉर्डर पण पॅडिंगच्या वर असते. सॉरी, ही बॉर्डर आहे, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये पॅडिंग आहे, बॉर्डरच्या आतमध्ये पॅडिंग आहे आणि बॉर्डरच्या बाहेर मार्जिन आहे, ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये कंटेंट आहे. आता समजा आपल्याला हाईट काउंट करायची आहे. समजा ह्याला 20 पिक्सल मार्जिन आहे आणि 20 पिक्सल पॅडिंग आहे आणि कंटेंटची हाईट आहे 200 पिक्सल. तर याची हाईट किती होईल? 20, इथे 20 काउंट करायचं आणि बॉर्डर 5 पिक्सल आहे समजा, ठीक आहे. 20 प्लस 5 किती झाले? 25 प्लस 20, 25 प्लस 45, ठीक आहे. आणि हाईट 200 आहे म्हणजे 245 प्लस परत खाली पण 45 म्हणजे 290. हाईट 290 झाली. आणि विड्थ जर समजा सेम असेल, इकडे पण विड्थ सेम असेल, मग किती विड्थ किती होणार? समजा 300 असेल याची, तर ही ही म्हणजे इथे परत 20 प्लस 5 बॉर्डर आणि प्लस 20, 20 20 40 प्लस 5 45 आणि 45 इकडचे 90, 300 प्लस 90 390, म्हणजे 390 विड्थ झाली, ठीक आहे. हे असं कॅल्क्युलेशन आपल्याला कळलं पाहिजे. आपण आता ते बॉक्स सायझिंग लिहिलं ना, तर ते ते पॅडिंग कंट्रोल करण्यासाठी आहे. आता बॉर्डर आणि मार्जिन आल्यानंतर पण आपल्याला आपल्याला कसं पिक्सल परफेक्ट पाहिजे. आपल्याला वेबसाईट जर आपण बनवतो तर ह्याची ज्याची पेजची साईज आहे त्यानुसार आपण पेज बनवतो. त्याची आपल्याला एक एक पिक्सलचं कॅल्क्युलेशन आपल्याला माहित पाहिजे. बॉर्डर किती दिली, पॅडिंग किती दिली, मग ह्याची 300 आहे, मग बाजूच्या कॉलमची पण 300 आहे, मग 300 प्लस 300 600. तर एक दोन पिक्सल पण इकडे तिकडे नाही झालं पाहिजे, नाहीतर ती लेआउट डिस्टर्ब होते. मग ती एखादा कॉलम खाली येऊ शकतो किंवा अजून काय काय एरर येऊ शकतात, ठीक आहे. तर त्यासाठी कॅल्क्युलेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं आहे. विड्थ बॉर्डर 15 म्हटलं तर टॉप बॉटमला 30 आणि लेफ्ट राईट पकडून 30, ठीक आहे. मग 30 वाढते. तसं याचं पण डबल होतं, विड्थमध्ये डबल 50 50 100, विड्थमध्ये 100 वाढणार आणि 20 20 40, मग ही विड्थमध्ये 40 वाढणार, हाईटमध्ये 40 वाढणार. म्हणजे तो एरिया मार्जिनचं विड्थमध्ये कॅल्क्युलेशन होत नाही, पॅडिंगचं होतं. विड्थ विड्थ मार्जिनमध्ये येत नाही. पण बॉक्स मॉडेल हॅकमध्ये ह्याचे सगळ्यांची कॅल्क्युलेशन का करावं लागतं? कारण की आपण वेबसाईट्स बनवतो, पेज बनवतो, त्या पेजमध्ये आपल्याला आपण एरिया किती घेतोय, कारण की आपण जो पेज बनवतो त्या पेजमध्ये आपल्याला एरिया म्हणजे मार्जिन दिली तरी ते आपला जो एक हा कंटेंट चालू होतोय, ठीक आहे. तर त्याच्या इथे बघा 20 पिक्सल गॅप दिसतोय लेफ्टला, टॉपला पण दिसतोय. तर तो तो पण आपल्याला काउंट करायचा आहे. कारण की आपलं आपलं डिपेंड करतं लेआउट. आपल्याला खूप सारे लेआउट म्हणजे असे 4 कॉलम असतील, तर 4 कॉलम मध्ये जर असे 20 20 40 पिक्सल गेले तर 4 कॉलमचे 40 आणि 160 पिक्सल गेले. तर त्यामुळे आपल्याला ते कॅल्क्युलेशन प्रॉपर करायचं आहे. कारण की हे सगळं क्रॉस ब्राउझर टेस्टिंग करतो आपण, एका ब्राउझरसाठी कधी काम नाही करत. त्यामुळे हे बॉक्स मॉडेल हॅक खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला प्रॉपर विड्थ किती आहे, हाईट किती आहे आणि त्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे. बघा हे कॅल्क्युलेशन आहे की 320 प्लस 20, राईट प्लस राईट प्लस लेफ्ट प्लस राईट, लेफ्ट प्लस राईट आणि लेफ्ट प्लस राईट मार्जिन. हे म्हणजे आपण 320 दिली तर 320 नसते, ही पॅडिंग वॅडिंग पकडून 350 होते. कॅल्क्युलेशन समजलं पाहिजे आपल्याला. एक पिक्सल पण इकडे तिकडे नाही झालं पाहिजे. एक पिक्सल म्हणजे 4 कॉलम आले तर 4 पिक्सल घेते.
हे हे प्रॅक्टिकली तुम्हाला कळेल हे सगळ्या गोष्टी. कसं आपण लेआउट कशी बनवतो, लेआउटमध्ये ग्रीड वापरतो. तर ती ग्रीडची विड्थ किती असते, पेजची विड्थ किती असते, त्या सेक्शनची समजा किती विड्थ घेतली, मग अजून बॉर्डर किती दिली, ते कळतं आपल्याला, कळेल ते. आता सीएसएस आउटलाईन. आउटलाईन म्हणजे काय, बॉर्डरच्या पण जे वर आहेत ते आउटलाईन. आउटलाईन मध्ये पण तेच आहे, सेम तेच प्रकार आहे. आउटलाईन म्हणजे सेम बॉर्डर सारखेच आहेत, की डॉटेड डॅश सॉलिड सेम आहे. पण ते आउटलाईन म्हणजे बाहेरून येतं, म्हणजे बॉर्डरच्या पण बाहेर येतं ते. म्हणजे हे बॉर्डर आणि बाहेर, बॉर्डरच्या वर तिकडे आउटलाईन, कंटेंट नंतर बॉर्डर नंतर आउटलाईन, हे सेम आहे. बॉर्डर्स तुम्ही फॉलो केला तर फक्त बॉर्डर जागी आउटलाईन लिहायचं आहे. आउटलाईन स्टाईल आणि हे सर्व सेम, त्याच्यामध्ये पण तेच आहे. विड्थ आणि विड्थ आपण जे बघितलेले, आउटलाईन विड्थ. त्यानंतर कलर, जे आपण कलर देत होतो तेच आहेत, सेम कलर. एक्स व्हॅल्यू देऊ शकतो, कलर नेम देऊ शकतो. शॉर्ट हँड पण तसंच लिहायचं आहे आपल्याला, जसं लिहितो आपण. 5 पिक्सल सॉलिड येल्लो, ठीक आहे, असं. थिक रिच पिंक, असं. आउटलाईन ऑफसेट, पेज बिटवीन आउटलाईन अँड एज बॉर्डर. ओके. आता हे काय, ह्याला काय दिलं, बॉर्डर पण दिले ना आउटलाईन पण दिले. आता आउटलाईन ऑफसेट म्हणजे किती आहे, या बॉर्डर आणि आउटलाईनच्या मधला जो गॅप आहे तो किती आहे, 15 पिक्सल आहे. म्हणजे तो आउटलाईन आणि बॉर्डरच्या मध्ये जर आपल्याला स्पेस द्यायचा आहे, तर तो आपण आउटलाईन ऑफसेटने कंट्रोल करू, म्हणजे हे करू शकतो, इन्क्रीज करू शकतो, कमी करू शकतो. हे जर आपण 5 दिलं तर कमी होणार आहे. ठीक आहे, हा फरक आहे. बस एवढंच. हे काय नाही, हे सिमिलर आहे ऍक्च्युली. बॉर्डर, मार्जिन, पॅडिंग आणि आउटलाईन हे सगळं थोडंफार सिमिलर आहे. आणि बॉक्स मॉडेल हॅक म्हणजे कॅल्क्युलेशन, आपल्याला आपलं लेआउट, आपण जे सीएसएस देतोय, आपण जे विड्थ देतोय, आपण जे पिक्सल देतोय, मेन्शन करतोय, तर ते त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपर आपल्याला माहित पाहिजे. ते बॉक्स मॉडेल हॅक. आता सीएसएस टेक्स्ट, आता जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग आपण करतो, तर ते त्यासाठी आपण हे वापरतो. आपण ते बघूया पटपट. टेक्स्ट फॉर्मॅटिंग म्हणजे काय, की एखादा टेक्स्ट असतो, ठीक आहे. तर त्या टेक्स्टला काय करतो आपण, की आपण बोल्ड करतो, इटॅलिक करतो, त्याला अप्पर केस म्हणजे हे असं, हे सर्व कॅपिटल अप्पर केस करतो, स्मॉल लेटरमध्ये ठेवतो, किंवा फर्स्ट लेटर कॅपिटल करतो. तर हे करतो. परत जस्टिफाय, जस्टिफाय म्हणजे की लेफ्ट टू राईट आहे बघा, हे ह्याला जस्टिफाय स्टाईल केलंय. जस्टिफाय म्हणजे लेफ्ट आणि राईटला सेम दिसणार, असे स्पेस नाही दिसणार, पण हा स्पेस इथे कव्हर करतात ते. ठीक आहे, हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्पेसेस देतात मध्ये, हे कव्हर करण्यासाठी, त्याला जस्टिफाय बोलतात. तर ते जस्टिफाय करतो. टेक्स्ट अलाइन सेंटरला डिस्प्ले करण्यासाठी करतो. त्याचं टेक्स्ट इंडेंट, इंडेंट म्हणजे पॅराग्राफ आपण कसं लिहितो, एक पेज, एक आपण पॅराग्राफ स्टार्ट करताना थोडा स्पेस देतो, तसं आपल्याला करायचं असेल तर तो टेक्स्ट इंडेंट असतो. ठीक आहे. टेक्स्ट डेकोरेशन म्हणजे टेक्स्ट जो असेल त्याला अंडरलाईन करू शकतो, किंवा अजून काय करू शकतो, तर ते टेक्स्ट डेकोरेशन मध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. टेक्स्टला पण आपण बॉर्डर पण देऊ शकतो, पॅडिंग, हे त्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आता ह्यांनी काय काय दिलंय ते बघा. ह्यांनी काय काय दिलंय टेक्स्टला, टेक्स्ट अलाइन सेंटर H1 जो आहे, हा H1 आहे. टेक्स्ट फॉर्मॅटिंग लिहिलंय तो H1 आहे. तर त्याला त्यांनी काय दिलंय, टेक्स्ट अलाइन सेंटर दिलाय. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म अप्पर केस लिहिलं. अप्पर केस म्हणजे सर्व कॅपिटल. हे बघा, इथे 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 कसं लिहिलंय, इथे स्मॉल आहे सर्व, इथे काहीच कॅपिटल नाही, पण इथे कॅपिटल का दिसतंय, कारण की सीएसएस मध्ये आपण हे लिहिलंय इथे अप्पर केस, त्यामुळे. आणि कलर दिलाय, त्याला कलर हेक्स व्हॅल्यू मध्ये दिलाय. तो कलर कोणता आहे, असं ग्रीन टाईप असं कलर आहे. तो हेक्स व्हॅल्यू मध्ये प्रॉपर कलर त्यांनी घेतलाय आणि तो टाकलाय. ठीक आहे, तर हा कलर अप्लाय झाला. आता खाली जो हा पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफला काय केलं त्याने, टेक्स्ट इंडेंट 50, म्हणजे हा टेक्स्ट इंडेंट हा पहिल्यालाच अप्लाय होता, पहिल्याच लाईनला, म्हणजे प्रत्येक लाईनला अप्लाय नाही होत. फर्स्ट लेटर, फर्स्ट जे आपण टाईप करतो, तर तिथेच तो अप्लाय होतो. तेवढा जो काय स्पेस असतो, तो 50 पिक्सल तो तिथे घेतलाय त्यांनी.
सेकंड खाली लाईनला बरोबर लेफ्ट पासून स्टार्ट होतो, त्यामुळे हा स्पेस आपल्याला इथे दिसतोय. आणि टेक्स्ट अलाइन जस्टिफाय. जस्टिफाय आता मी काढतोय तर कळेल जस्टिफायचा अर्थ. हे कसं एकदम लेफ्ट टू राईट दिसतंय. जस्टिफाय काढलं तरी असं राईटला असं स्पेस दिसणार. तो जर आपल्याला नको असेल तर मग आपण जस्टिफाय लिहिलं की हे असं दिसणार. लेटर स्पेसिंग 3 पिक्सल. लेटर स्पेसिंग म्हणजे काय, हा जो लेटर आहे ना, हा STY लिहिलंय ना, ह्याच्यामध्ये जो स्पेस आहे तो प्रत्येकाला 3 पिक्सल दिलाय. हा जर काढला तर कळेल. एकदम असं आता कमी बारीक झालं सर, रिडेबल म्हणजे असं झालं, तो जास्तच होता. तर तो लेटर स्पेसिंग, लेटर मधला स्पेसिंग पण आपण कंट्रोल करू शकतो. तुम्ही इथे असं 20-30 पण देऊ शकतो आपण. 13 देऊया. हे असं दिसणार, काय समजणारच नाही, समजलं. तर लेटर स्पेसिंग पण आपण देऊ शकतो, प्रत्येक लेटरमध्ये किती स्पेस पाहिजे. टेक्स्ट डेकोरेशन ए नन लिहिलंय. नन म्हणजे काय, जर समजा तिथे अंडरलाईन लिहू शकतो, इथे मी अंडरलाईन लिहिलं. इथे अंडरलाईन आला, ठीक आहे. आणि कलर दिलाय त्याला वेगळा, ए ला आपल्याला कळतं नाही लिंक आहे, तर ए ला वेगळा कलर दिलाय ना, अशी अंडरलाईन दिली म्हणजे कळतं इथे की हा हे काहीतरी आहे, लिंक लिंक आहे, ते म्हणजे क्लिक करणार ते. तर त्यासाठी आपण ए ला आपण असं टेक्स्ट डेकोरेशन करू शकतो, डेकोरेट करू शकतो, ठीक आहे. कलर वेगळा देऊ शकतो, टेक्स्ट डेकोरेशन करू शकतो, ठीक आहे. कलर झाले. आता टेक्स्ट कलर अँड बॅकग्राऊंड कलर. ओके, टेक्स्ट कलर आपण बघितले आणि बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर सेम जे आपण वापरतो. टेक्स्टला बॅकग्राऊंड कलर दिलाय, पहिल्याला दिलाय ब्लॅक, हा जो H1 ला दिलाय कोणता दिलाय, ब्लॅक दिलाय, ठीक आहे. आणि कलर व्हाईट दिलाय. हा जो दिसतो कलर तो व्हाईट आहे. कलर म्हणजे जो टेक्स्टचा कलर, आणि बॅकग्राऊंड लिहिलं म्हणजे त्याच्या टेक्स्टच्या मागे दिसणारा तो कलर, तो तो कलर तो ब्लॅक दिलाय. आणि बॉडीला दिलाय लाईट ग्रे, पूर्ण बॉडीला लाईट ग्रे दिलाय. हा जो लाईट ग्रे दिसतोय तो बॉडीला दिलाय. आणि डिवला दिलाय ब्ल्यू कलर, जो डिव जिथे पण वापरणार तिकडे ब्ल्यू कलर येणार असं. आणि इथे तुम्ही पॅडिंग हे ते वापरू शकता, जे आपण पॅडिंग शिकलो. पॅडिंग समजा मी बॉडीला 10 पिक्सल देतोय, तुम्हाला कळेल लगेच. असं 10 पिक्सल आला. आता मी H1 ला पण देतोय पॅडिंग, हा थोडासा स्पेस आला, समजलं. इथे बॉर्डर इथे देऊ शकतो आपण, बॉर्डर पण देऊन बघा. बॉर्डर 1 पिक्सल, सॉलिड सॉलिड वाईट देतो मी. सॉरी, मी बॉर्डर बॉडीला दिलाय, H1 ला द्यायचं होता मला. बॉडीला पण असू दे, H1 ला द्या. एक हलकासा एक कलर आलाय, ठीक आहे. ब्ल्यू पण देऊ शकतो. हे असं आपण कंट्रोल करू शकतो. आता नेक्स्ट काय, टेक्स्ट अलाइन. टेक्स्ट अलाइन काय, टेक्स्ट अलाइन तीन तीन असतात टेक्स्ट अलाइन. एक सेंटर, लेफ्ट आणि राईट. डिफॉल्ट लेफ्ट असतो, तुम्ही काही नाही दिलं तर लेफ्टलाच येतो तो. तुम्हाला सेंटरला पाहिजे म्हणजे हे कसं, आता एक आपण बघितलेलं मागे, हा सेंटर आहे, ठीक आहे. आणि राईट म्हणजे काय, तो एकदम राईट. बघूया, हा सेंटर आहे, हा लेफ्ट आहे आणि हा राईट आहे. आपल्याला जर असं हवंय तर फक्त लिहायचं टेक्स्ट डॅश अलाइन लेफ्ट राईट सेंटर, जे पाहिजे ते लिहायचं. एकदम इझी आहे सगळं, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. टेक्स्ट अलाइन सेंटर, टेक्स्ट अलाइन राईट. ते हे काय अलाइनमेंट आहे. आता जस्टिफाय पण आपण बघितलेलं. जस्टिफाय म्हणजे काय की टेक्स्ट अलाइन जस्टिफाय म्हणजे ते लेफ्ट लेफ्ट टू राईट टेक्स्ट असा क्लीन, म्हणजे असा स्पेस दिसत नाही. जो स्पेस आहे तो इथे इथे कव्हर करतो तो, तो जस्टिफाय, ठीक आहे. त्यानंतर टेक्स्ट अलाइन लास्ट. ओके, हे बघूया आपण. फर्स्ट काय लिहिलंय, फर्स्ट त्याच्यामध्ये टेक्स्ट अलाइन राईट लिहिलंय. फर्स्ट पी ए कोणता आहे, हा हा पी ए. हा काय दिलाय, टेक्स्ट अलाइन लास्ट राईट.
लास्ट म्हणजे काय की जी लास्ट लाईन आहे, टेक्स्ट अलाईन जी लास्ट लाईन आहे, ठीक आहे, ती ती राईटला होणार. पहिली लाईन डिफॉल्ट काय आली, लेफ्टला आली, लॉरेन्स सम. पण जी सेकंड लाईन आहे ती लास्ट आहे, त्याच्यामुळे ती ती राईटला गेली. आता सेकंड मध्ये काय लिहिलंय, सेंटर लिहिलंय, म्हणजे टेक्स्ट लाईन लास्ट म्हणजे लास्ट लाईन सेंटर आहे, म्हणजे ही लास्ट लाईन सेंटर आहे. फर्स्ट काय आहे, फर्स्ट लेफ्ट आहे आणि लास्ट सेंटर आहे. आता इथे लास्ट लाईन लिहिलंय की जस्टिफाय, हे बघ, ही लास्ट लाईन जस्टिफाय आणि वरची जस्टिफाय नाहीये, तो तो असा असं इथे स्पेस दिसतोय. पण हे लेफ्ट टू राईट एकदम ऍक्युरेट असं टेक्स्ट दिसतोय, म्हणजे त्यात ते जस्टिफाय. समजलं, फक्त लास्ट लिहिलं, टेक्स्ट लाईन लास्ट म्हणजे लास्ट लाईनलाच आपला होणार. आता टेक्स्ट डेकोरेशन, टेक्स्ट डेकोरेशन आपण बघितलेलं. टेक्स्ट डेकोरेशन मध्ये हे 1 2 3 4 टाइप्स आहेत. एक ओव्हरलाईन, एक लाईन थ्रू, आणि एक अंडरलाईन, आणि ओव्हरलाईन आणि अंडरलाईन. हे बघा, right. Required. आता ओव्हरलाईन म्हणजे काय, त्याच्या वर लाईन जी येते ओव्हरलाईन, ती टॉपला जी लाईन येते ओव्हर, टेक्स्टच्या वर लाईन येते ती ओव्हरलाईन. लाईन थ्रू म्हणजे असं कट केल्यासारखं दिसतं, आपण कट करतो ना, तर लाईन थ्रू हे. आणि त्याच्यानंतर अंडरलाईन, हे असं खाली टेक्स्टच्या खाली येते. आणि ओव्हरलाईन आणि म्हणजे दोन, ओव्हरलाईन अंडरलाईन म्हणजे दोन्ही, एक टॉपला पण येते आणि वर वर खाली पण येते. ते ओव्हर आणि अंडरलाईन दोन्ही, ठीक आहे. हे असं आपण टेक्स्ट डेकोरेशन करू शकतो. आता टेक्स्ट ट्रान्सफॉर्म, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म त्याच्यामध्ये तीन टाइप्स आहेत. एक अप्पर केस, अप्पर केस म्हणजे काय की सर्व कॅपिटल, हे बघा, हे सर्व हे लिहिलं इथे सगळं स्मॉलच लिहिलं, ठीक आहे, काय कॅपिटल काय लिहिलं नाही. पण इथे सर्व कॅपिटल दिसते का, तर फक्त लिहिलंय टेक्स्ट ट्रान्सफॉर्म, टेक्स्ट डॅश ट्रान्सफॉर्म अप्पर केस, एवढं लिहिल्यामुळे फक्त एक कॅपिटल दिसते. आणि इथे काय लिहिले, लोअर केस, म्हणून इथे लोअर केस दिसते. आणि इथे बघा, इथे लोअर केस मध्ये टी कॅपिटल आहे, पण इकडे टी स्मॉल, ठीक आहे, कारण की इथे लिहिलंय ना लोअर केस म्हणजे ऑल लोअर केस मध्ये येणार. आणि कॅपिटलाइज म्हणजे फर्स्ट लेट, सगळे फर्स्ट आहेत ना ते सगळे कॅपिटल येणार. इथे इथे तसं काही लिहिलं नाही. आणि इथे टी कॅपिटल, टी कॅपिटल, आय कॅपिटल, तर हे सर्व समजलं. हे आपले हे हे हा कंट्रोल आपण करू शकतो टेक्स्ट ट्रान्सफॉर्मने. आता टेक्स्ट स्पेसिंग, टेक्स्ट स्पेसिंग, आता इंडेंट म्हणजे काय, हा जो आपण बघितलेला की जो असा पॅराग्राफ सारखं आपण पॅराग्राफ लिहितो नाही, थोडा स्पेस ठेवतो समजा, तर हे असं हे करायचं असेल तर आपल्याला टेक्स्ट इंडेंट लिहायचं आणि पिक्सल द्यायचं, 20 30 काय असेल ते पिक्सल देऊन सेट करायचं. ठीक आहे. लेटर स्पेसिंग, लेटर म्हणजे काय, जो लेटर मध्ये स्पेसिंग येतो हा, तो लेटर स्पेसिंग, तो दोन, तो नॉर्मल आपण डिफॉल्ट असतो, म्हणजे नाही वापरला तर तो डिफॉल्ट घेतो, असा दिसतो. मायनस मध्ये पण आलं, मायनस म्हणजे काय की त्याच्यावर ओव्हरलॅप सारखं दिसते, म्हणजे असं एकदम असं चिकटूनच आलाय तो, -2 पिक्सेल. आणि हा 5 पिक्सेल आहे, म्हणजे हा ह्याच्यामध्ये 5 5 पिक्सेल गॅप आहे, ठीक आहे. आणि डिफॉल्ट हा आहे, डिफॉल्ट असा दिसतोय, ठीक आहे. प्रत्येक फॉन्टचा एक ओन डिफॉल्ट लेटर स्पेसिंग असतो, लेटर स्पेसिंग असतो. आणि ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता लाईन हाईट बघूया. हा लाईन हाईट म्हणजे काय, लाईन हाईट म्हणजे आपण बघूया.
जो टेक्स्ट असतो, आपण एक म्हणजे पॅराग्राफ लिहितो, तर पॅराग्राफमध्ये लाईन्स असतात. तर त्या लाईन्स मधला जो स्पेस असतो, तर तो स्पेस आपण कंट्रोल करू शकतो. तर त्याला बोलतात लाईन हाईट. आता हे, आता इथे काय लिहिलंय की फर्स्ट स्मॉलला लिहिलंय 0.7. इथे स्मॉल कुठे आहे? सेकंड पॅराग्राफ आहे तो स्मॉल आहे. ठीक आहे. नॉर्मल हे डिफॉल्ट आहे. ठीक आहे. हे असं दिसतं नॉर्मल. आणि त्याच्यामध्ये स्मॉलला काय लिहिलंय 0.7. म्हणजे हा एकदम असं चिकटून दिसतोय, बरोबर नाही दिसत. त्याला 0.7 दिलंय. आणि बिग म्हणजे इथे बिग म्हणून जो थर्ड पॅराग्राफ आहे त्याला लिहिलंय 1.8. 1.8 म्हणजे एवढा मोठा स्पेस दिसतोय. ठीक आहे. तर ते आपण कंट्रोल करू शकतो. 1.2 समजा असं काय दिलं तर एक असं दिसेल व्यवस्थित असं. तर ते आपण लाईन हाईट, फॉन्ट साईज आणि फॉन्ट साईज वरून आपण डिसाईड करतो की किती लाईन हाईट पाहिजे आणि काय पाहिजे. आता त्यानंतर टेक्स्ट वर्ड. ओके, वर्ड स्पेसिंग. आता वर्ड स्पेसिंग काय आहे? वर्ड स्पेसिंग म्हणजे जो वर्ड असतो त्याच्यामध्ये जी स्पेसिंग असते, दोन वर्ड असतात त्याच्यामधली जी स्पेसिंग असते, तर ते वर्ड स्पेसिंग असतं. आता इथे काय लिहिलंय वर्ड स्पेसिंग P1 ला लिहिलंय की 10 पिक्सेल, आणि वर्ड स्पेसिंग -2 दिलंय. आता इथे थर्ड म्हणजे फर्स्ट आणि सेकंड, सेकंडला काय दिलंय तो 1 आहे. ठीक आहे. आणि त्याला लिहिलंय की 10 पिक्सेल, म्हणजे हा जो प्रत्येक जो वर्ड आहे त्याच्यामधले 10 पिक्सेल घेतोय. आणि जो सेकंड 2 लिहिलाय त्याला लिहिलंय की -2. -2 म्हणजे जो डिफॉल्ट आहे हे डिफॉल्ट आहे. आता ते डिफॉल्टला पण ते अजून कमी झालं. -2 म्हणजे ते असं चिकटूनच आलं एकदम. ठीक आहे. ते काय कळतच नाही कुठे काय स्टार्ट होत आहे. तर ते मधल्या वर्ड असतो त्याच्या मधली स्पेसिंग पण आपण वर्ड स्पेसिंगने कमी जास्त करू शकतो. आता व्हाईट स्पेसिंग. ओके. आता काय लिहिलंय इथे? पी ला लिहिलंय की नो रॅप. नो रॅप आणि काय लिहिलंय इथे? टेक्स्ट लिहिलंय पी मध्ये, आणि खूप असा टेक्स्ट लिहिलाय. आणि नो रॅप केल्यामुळे काय झालंय की हे हा असं असं सरळच येत गेलाय, स्क्रोल आला इथे खाली. ठीक आहे. पण पण हा टेक्स्ट काय खाली आला नाही. का नाही आला? कारण की आपण लिहिलंय की नो रॅप, तो खाली येणारच नाही. तो एकाच लाईन मध्ये जेवढा पण आपण टाकू ना तेवढा स्क्रोल वाढत जाईल, पण तो एक म्हणजे असं सेकंड लाईन मध्ये काही येणार नाही. ठीक आहे. तर त्या तसं जर आपल्याला काय दाखवायचं असेल तर आपण ते नो रॅप यूज करतो. ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं? लेटेस्ट स्पेसिंग, नंतर लाईन हाईट बघितलं, टेक्स्ट इंडेंट बघितलं, व्हाईट स्पेस बघितलं, आणि वर्ड स्पेसिंग बघितलं. आता लास्ट एक टेक्स्ट शॅडो. एक मिनिट. हे समजलं ना? टेक्स्ट कलर समजले, टेक्स्ट अलाइनमेंट आणि टेक्स्ट डेकोरेशन, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. सर्व CSS टेक्स्ट मध्ये हे सगळे आपण वापरतो. आता टेक्स्ट शॅडो म्हणजे काय? की जो टेक्स्ट असेल त्याला शॅडो आपल्याला द्यायची असेल तर आपण ते टेक्स्ट शॅडो देऊ शकतो. म्हणजे असे असे इफेक्ट, टेक्स्ट शॅडोचे असे इफेक्ट असतात. हा टेक्स्ट आहे आणि ते असं डबल दिसत आहे, तर असं काही दाखवायचं असेल आपल्याला तर आपण हे टेक्स्ट शॅडो लिहून आपण डिस्प्ले करू शकतो. परत कलर पण आपण देऊ शकतो, की शॅडोचा कलर वेगळा असेल तर तो कलर शॅडो देऊ शकतो. त्यानंतर ब्लर इफेक्ट एक असतो, म्हणजे की थोडा ब्लर असेल. ठीक आहे. तो ब्लर इफेक्ट देऊ शकतो असा. शॅडोज आपण बघूया. आता टेक्स्ट शॅडो 2 पिक्सल आहे, म्हणजे तो 2 पिक्सल तो टॉप आणि असं राईट असं थोडासा, तर तो शिफ्ट झालाय. जो टेक्स्ट आहे तो थोडा खाली आलाय आणि थोडा राईटला मूव्ह झालाय, म्हणून तो असा
ओव्हरला म्हणजे असं त्याच्या मागे असं असल्यासारखं वाटतंय, म्हणजे डबल लिहिल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, तर असं टेक्स्ट शॅडो झालं, हे नॉर्मल टेक्स्ट शॅडो. आता याच्यामध्ये अजून जर ऍडव्हान्स आपल्याला करायचं आहे तर ते काय आहे, की इथे 2-2 दिले आणि रेड दिलाय, म्हणजे तो जो डबल जो दुसरा टेक्स्ट आहे तो वेगळ्या कलरमध्ये येतो. म्हणजे पहिला जो आहे तो तो कोणता आहे, तो ब्लॅक कलर आहे, आणि जो टेक्स्ट शॅडोचा कलर आहे तो रेड आहे, आपल्याला दिसतो इथे रेड कलरमध्ये. ठीक आहे. आता सेकंड मध्ये काय केलं, ब्लर इफेक्ट दिलाय. म्हणजे ब्लर इफेक्ट म्हणजे काय केलं, की 2-2 पिक्सल जो आहे तो म्हणजे जो फर्स्ट होता तो की थोडासा खाली आलाय आणि थोडा राईटला मूव्ह झालाय, तो 2-2 पिक्सल, आणि 5 पिक्सल थोडा 5 पिक्सल ब्लर आहे, असं ब्लर दिसतोय नाही असं, तर तो ब्लर आहे आणि त्यात कलर रेड आहे, म्हणजे तो तसा दिसतोय. ठीक आहे. आणि मोर टेक्स्ट शॅडो एक्झाम्पल. तर अजून एक्झाम्पल्स आपण बघूया. हा कसा, हा शॅडो दिसतोय, हा कसा केलाय त्यांनी, 2-2 पिक्सल केलाय, 4 पिक्सल ब्लर केलाय, आणि शॅडोला ब्लॅक कलर दिलाय आणि कलर वाईट दिलाय, त्यामुळे हे असा इफेक्ट आलाय. ठीक आहे, म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे. 2-2 पिक्सल आणि हा ब्लर, ब्लर साठी आहे, ब्लर कमी करू केला तर थोडा कमी होईल. कमी झाला ब्लर, जास्त ब्लर दिलाय द्यायचा तर जास्त पण देऊ शकतो, जास्त ब्लर येणार. ठीक आहे, हे सर्व इफेक्ट्स, हे सर्व आपण हे सीएसएसच्या वेळी आपण वापरतो. हे आपण हे इफेक्ट कधी वापरतो, सीएसएस जर एक डिझायनर आहे, तो डिझाईन बनवतो आणि तो डिझाईन आपल्याकडे देतो बनवायला डिझायनर्स, तर ते डिझाईन्स बघून आपल्याला, तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की ओके इथे आपण टेक्स्ट शॅडो वापरूया, इकडे आपण पॅडिंग वापरूया, इथे मार्जिन वापरूया, इकडे बॉर्डर वापरूया, आणि ते कलर हा घेऊया, तिथून कलर मिळतात. समजा एक फोटोशॉप असेल किंवा अजून फिग्मा आहे ते यूज करत असतील तर तिकडे आपल्याला कलर्स अवेलेबल असतात, मग ते कलर आपण एक्स व्हॅल्यू मध्ये कलर घेतो, ते सर्व कलर्स घेऊन आपण आपल्या सीएसएस मध्ये टाकतो. मग समजलं, मग जशी लेआउट असेल तसं लेआउट प्रमाणे आपल्याला आपण एचटीएमएल लिहितो आणि तसं आपण सीएसएस ने तशी लेआउट बनवायचं बघतो. म्हणजे आपण त्याला काय बोलतात की म्हणजे डिझाईन समजा एक फोटोशॉप मध्ये क्रिएट झाली, ती एचटीएमएल फाईल होते, एचटीएमएल मध्ये क्रिएट होते, सॉरी फोटोशॉप फाईल मध्ये डिझाईन बनते, तर पीएचडी टू एचटीएमएल म्हणजे ती फोटोशॉप मधली डिझाईन आपण एचटीएमएल मध्ये कन्वर्ट करतो, आणि त्यानंतर सीएसएस यूज करून जशी ती लेआउट आहे तशी आपण पूर्ण ऍज इट इज बनवतो, ती सीएसएस ने. स्ट्रक्चर जे काय एचटीएमएल मध्ये आपण बनवतो आणि त्याला जे स्टाईल करावी लागते तर ती सीएसएस ने करतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया, आपण नेक्स्ट आपण पुढे बघूया. आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे, चला मग बाय.